हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी एकदम पौष्टिक आणि चविष्ट करडईची भाजी कशी करायची ते पाहणार आहे। ही एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी बनते बघा आणि खायला एकदम मस्त चविष्ट अशी होते बघा, छान होते चवीला। तुम्ही पण या पद्धतीने करून बघा, एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहे। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 4 अशा करडईच्या एकदम मीडियम साईजच्या पेंडे घेतलेले आहेत बघा, एकदम छोट्या आहेत। 4 पेंडे घेतलेले आहेत मी। आता याच्या मी फक्त देठ काढून घेणार आहे बघा, असे देठ फक्त काढून घेणार आहे, कोवळे आहे ते बघा, देठ काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला कट करून घ्यायची आहे। आता ही भाजी या पद्धतीने थोडी थोडी मी त्याचे देठ काढून कट करून घेणार आहे। असं कट करून घ्यायचं बघा या पद्धतीने। इथे बघा भाजी मी कट केलेली आहे। सगळी भाजी या पद्धतीने मी चिरून घेणार आहे। ते सगळी भाजी मी चिरून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये घातलेली आहे भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घालून आपल्याला ही भाजी स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घ्यायची आहे बघा, आणि पाणी नितळून घ्यायचं आहे। मी ही मोदक पात्रात काढलेली आहे बघा, पूर्ण पाणी नितळायचं, याला पाणी सुटतं या भाजीला। तर भाजीला फोडणी देणार आहे, त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या थोड्याशा मी भाजून घेतल्या होत्या, त्या घालून, ते तुमच्याकडे साध्या असतील त्या पण घालू शकता। इथे बघा लसूण आणि मिरची छान अशी परतलेली आहे, त्यामध्ये धुवून घेतलेली आपण भाजी घालून घेऊया। भाजीतलं पाणी धुताना पूर्ण नितळून घ्या, या भाजीला पाणी सुटतं त्यामुळे। आता भाजी घालून या लसूण आणि मिरची बरोबर आपल्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे। जसजशी आपण भाजी परततो तसतशी ही थोडीशी कमी होते बघा। या पद्धतीने आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, मिक्स करून बघा, इथे बघू शकताय। त्यामुळे आपल्याला परतून घेतल्यानंतरच अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे बघा। इथे बघा 3 ते 4 मिनटं मी भाजी छान अशी परतून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। भाजी थोडीशी कमी झालेली आहे आणि आता मी मीठ घालणार आहे। पाणी सुटलेलं आहे बघा, भाजीला पाणी सुटतं त्या अंदाजानेच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे बघा। शिजल्यानंतर अजून कमी होते बघा भाजी, त्यामुळे मी थोडंच मीठ घातलेलं आहे। या पद्धतीने मीठ घालून सगळीकडे मिक्स करून घेतलेलं आहे। या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला भाजी 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे। इथे बघा मी झाकण ठेवते आणि भाजी आपल्याला 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे, मध्ये हलवून घ्यायची। इथे बघू शकताय 5 मिनटानंतर मी झाकण काढून घेते। आता भाजी आपली छान अशी शिजलेली आहे का ते चेक करूया। आपण इथे भाजी कोवळीच घेतली होती, त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही बघा। आता मी मिक्स करून घेतलेलं आहे, अजून थोडं याला मी 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार आहे बघा। पाणी आटवून घ्यायचं आहे, असं मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि पाणी मी आटवून घेतलेलं आहे बघा, पाणी थोडं आटलेलं आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं मी कूट घालून घेणार आहे बघा। त्याआधी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि थोडंसं यामधलं पाणी आपल्याला छान असं आटवून घ्यायचं आहे, पाणी आटलेलं आहे बघा। आता सगळ्यात शेवटी मी 3 ते 4 चमचे इथे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, ते घालून घेणार आहे बघा। या पद्धतीने पाणी आटल्यानंतरच आपल्याला कूट घालायचं आहे, म्हणजे चव छान लागते आपल्या भाजीला। इथे बघा कूट घातलेलं आहे मी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकता। आता हे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। कूट आपण यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता याच्यावर थोडंसं झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं आपण यावर शिजवून घ्यायचं आहे याला, पण मध्ये एक वेळ हलवून घ्यायचं, खाली लागू शकतं, पाणी आटलेलं आहे। इथे बघा 3 ते 4 मिनटं झालेले आहेत, मी झाकण काढून बघते, भाजी आपली बघा शिजलेली आहे पूर्णपणे। आपण याला कूट घालूल्यानंतर आपण अजून 3 ते 4 मिनटं शिजवून घेतलेली आहे, भाजी छान शिजलेली आहे आणि भाजी आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। अजिबात पाणी नाही, छान अशी भाजी तयार झालेली आहे। मी गॅस बंद केलेला आहे बघा, इथे बघू गरमागरम आपली छान अशी करडईची भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। झटपट आपण 5 ते 7 मिनटात ही भाजी बनवलेली आहे आणि चवीला तर एकदम छान लागते बघा। ही भाजी आपली पौष्टिक आणि एकदम चविष्ट अशी तयार होते, चवीला पण छान लागते आणि झटपट होते बघा, पौष्टिक आहे
तुम्ही पण या पद्धतीने करून बघा, मस्त होते बघा भाजी, छान झालेली आहे. आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.